बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बचाव संघर्ष समितीच्या वतीने ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। 2026 पासून होणाऱ्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र समावेश करावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते। ओबीसींचा अचूक डेटा नसल्यामुळे योजना आणि बजेटमध्ये अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। मागणी मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। आपल्या देशातील अनेक ओबीसी प्रवर्गात काम करणाऱ्या ज्या जनसंघटना आहेत त्यांची गेली 10 वर्षापासून मागणी आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। आम्हाला असं वाटलं होतं की आता जी जनगणना करण्याचं भारत सरकारनं निश्चित केलंय त्या जनगणनेमध्ये आमची जनगणना ओबीसीची केली जाईल, परंतु जे 33 मुद्दे जनगणनेसाठी भारत सरकारनं आता नियमावलीच्या रूपानं त्यांच्या BLOला दिलेले आहेत ती जनगणना करण्यासाठी, त्याच्यामध्ये फक्त SC आणि ST या 2 प्रवर्गाचाच उल्लेख आहे, बाकीच्या कुणाचाही उल्लेख नाही। ओबीसीला त्या टाळलेला आहे। अजूनही वेळ गेलेली नाही। आमची भारताच्या पंतप्रधान महोदयांना अशी विनंती आहे की तुम्ही स्वतः ओबीसी आहात म्हणून तुम्ही ओबीसीची आमची जनगणना त्या जनगणनेतच जी आता 26-27 मध्ये होते त्याच्यातच ही जनगणना झाली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह आहे, आमची विनंती आहे। आणि म्हणून आम्ही आज ओबीसी संघर्ष समिती VJNT NT प्रवर्गातील इतर प्रवर्गातील सर्वांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत आपल्याला विनंती करण्यासाठी इथं बसलेलो आहोत। धन्यवाद। केंद्र सरकारने 2026 मध्ये जी जनगणना करण्याचं घोषित केलं होतं आणि ती पुढच्या महिन्यात जनगणना होत आहे। ही जनगणना होत असताना एक ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा अशी संपूर्ण ओबीसी समाजाची आणि ओबीसीच्या संघटनेची मागणी होती, परंतु केंद्रानं असं न करता त्या कॉलम मध्ये ओबीसीचा कॉलम उघडलेला आहे आणि ओबीसीची गणना करण्याची टाळली या माध्यमातून। यासाठी देशभर आंदोलन झाले, प्रत्येक ओबीसी संघटनेने आंदोलन केले। आज आदरणीय सुचनाताई मोरे यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सर्व ओबीसीच्या संघटना या ठिकाणी येऊन आज आंदोलन करत आहेत। निश्चितच आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे अजूनही वेळ गेलेली नाही। केंद्राला आमची विनंती आहे, पंतप्रधानाला आमची विनंती आहे। पंतप्रधान हे ओबीसीचे आहेत, यांनी जो आपण 52% ओबीसी म्हणतो या 52% ओबीसीला न्याय देण्याचं काम आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये जसं SC ST ला सेपरेट कॉलम केलेला आहे तसा ओबीसी साठी सेपरेट कॉलम असावा अशी आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतो। नाहीतर येणाऱ्या काळात बीड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ओबीसीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभा करू अशी आपल्याला या ठिकाणी पाहिजे। 2026च्या जनगणनेत ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। 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 ओबीसी समाज एकवटलाय जनगणनेसाठी काय सरकार काय करणार? आमची एकच मागणी आहे की आता केंद्र शासनाने जे 2026 मध्ये जनगणना घोषित केलेली आहे, तर आम्हाला हे सांगायचं आहे की सरकार म्हणतं की आम्ही DNA हा ओबीसीचा आहे आणि त्यांनीच हा ओबीसीचा कॉलम टाळला, म्हणजे सरकार नेमकं ओबीसीचं आकडेवारी जाहीर करण्यासाठी घाबरतंय का काय? तर राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब नेहमी म्हणत असतात किंवा जिसकी संख्या जितनी भारी उतनी उनकी भागीदारी, म्हणजे जर इथं ओबीसीची जर संख्या कळली राज्यातली तर ओबीसीला त्यांचा हक्क द्यायला लागेल, त्यांच्यावर जो आज अन्याय होतोय तो अन्याय दूर होईल। तरी आमची सरकारला या ठिकाणी तीव्र अशी मागणी आहे ओबीसी समाजाच्या वतीने की ओबीसीचा कॉलम या ठिकाणी टाकावा, नसता येणाऱ्या काळात ओबीसी त्यांना सत्तेहून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही। नवीन ओबीसी पुन्हा भरती झाली, मराठा समाजाची संख्या वाढेल असं वाटतं। आता ते ओबीसी कॉलमच त्यांनी त्यातला रद्द केलेला आहे, तर आता त्यांनी ओबीसीचा पहिला मुद्दा आहे की त्यांनी कॉलम घेतला पाहिजे आणि ज्यांना ओबीसीची जी गरज आहे त्यांनी ते रस्त्यावर या ठिकाणी उतरलं पाहिजे। सरकारला वाटतं नक्कीच वाटत असेल, त्यामुळेच गेले अनेक वर्षापासून ओबीसीची संख्या दाबलेली आहे।
1931 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या काळात जनगणना झाली ती ओबीसीची, त्याचनुसार आज अंमलबजावणी होत आहे. त्यानंतर 1951 मध्ये झाली, त्याच्यानंतर 1911 मध्ये झाली आणि 11 मध्ये जी जनगणना झाली त्याचा आकडा काही अजून बी बाहेर नाही आलेला. त्याच्यामुळे सरकार नुसतं ओबीसीच्या नावाने घोषणा करतं, पण ओबीसीचे हक्क हे त्यांना देत नाही असं या ठिकाणी वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या औचित्य साधत पत्रकारांना मोफत शर्ट वितरण करण्यात येणार आहे. मालेगाव येथील मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तेजराव पाटील यांच्या श्रद्धा कलेक्शन मार्फत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तेजराव पाटील यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार, जे की अहोरात्र मेहनत घेऊन वृत्त संकलन करत असतात, त्यांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करण्यासाठी मोफत शर्ट वाटपचं वितरण करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. त्यांच्या दुकानामध्ये जो काही टी शर्ट असतील, शर्ट असतील, हा वाटपाचा कार्यक्रम या शहरातील लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ पत्रकार बांधव यांना ते आपण करणार आहेत आणि हे औचित्य साधून ते आपल्याशी हितगुज करणार आहेत. मी तेजरावजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जय जाऊ. मी मराठा सेवा संघ मालेगाव तालुका अध्यक्ष तेजराव पाटील आणि श्रद्धा कलेक्शन गोयंकानगर मालेगाव. तर पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधार. पत्रकार काही न शुल्क घेताना, पगार न घेताना अहोरात्र काम करतात आणि खऱ्याची बाजू मांडतात. असे पत्रकार बंधू यांना उद्या 14 एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी या सर्व मालेगाव शहरामधील पत्रकार बंधूंना फुले यांना शर्ट देण्याचं ठरवलं आहे. आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा चालवणारे आम्ही मराठा सेवा संघावाले, मी तेजराव पाटील जाधव मालेगाव शहरातील बंधूंना, पत्रकार बंधूंना हे सर्व शर्ट वाटप करीत आहे. यांचा पत्रकार बंधूंचा सिंहाचा वाटा आहे. मालेगाव शहरामधील प्रगती असो या इतर कोणतंही काम आणलं हेच लोक आपल्याला दर्शवतात. आंधळ्याला रस्ता दाखवतात, मुक्याला मार्ग दाखवतात. असे हे पत्रकार बंधू खूप मोठी हस्ती आहे. आधारस्तंभ, भारतातील आधारस्तंभ मोठा म्हणला, चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बंधू यांना ही मी एक माझ्या वतीने किरकोळ म्हणून एक शर्ट भेट देत आहे. या हिशोबाने सर्व मालेगाव शहरातील पत्रकार बंधूंना एक शर्ट देत आहे. तरी सर्व पत्रकारांचा लाभ घ्यावा आणि कलेक्शन गोयनगर मालेगाव यावे आणि आपल्या दुकानाला भेट देऊन एक शर्ट घेऊन जावे. उमरखेड तालुक्यातील चुरमुरा गावात हनुमान मंदिर परिसरातील खुल्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले निळे ध्वज आणि पताका हटवण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले. ग्रामपंचायत अधिकारी काशीनाथ वारकड यांच्या पुढाकारानं उमरखेड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. उपसरपंच अर्जुन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. गावात सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राहावी यासाठी तात्काळ अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. जागा आहे आणि त्या परिसरामध्ये एक निळे पताके आणि निळा झेंडा त्या ठिकाणी रवलेला दिसला आणि गावकऱ्यांनी ते पाहिलं. त्यानुसार कुणी केलं, काय केलं त्याचा तपास केला. त्या ठिकाणी उज्ज्वला सावते नावाची महिला, त्यांनी हे निळे पताके आणि निळा झेंडा त्या ठिकाणी रवलेला आहे असं सिद्ध झालं. त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला एक रीतसर कंप्लेंट करून ते निळे पताके आणि झेंडा काढण्यासाठी प्रशासनाला आम्ही विनंती करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आणि रीतसर आम्ही साहेबांना विनंती केली, साहेबाची भेट घेतली आणि ते साहेबांनी आश्वासनसुद्धा दिलं की आम्ही ते पताके आणि निळा झेंडा काढून टाकू. परंतु
जातीचं सलोखा निर्माण होऊ नये त्याची तुम्ही काळजी घ्या अशी ताकीद आम्हाला प्रशासनाने दिली. त्याच धर्तीवर आम्ही गावकऱ्यांनी कुठल्याही वाद न करता प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि रीतसर अर्ज करून आम्ही अर्ज केलेला आहे आणि प्रशासनाने ग्वाही दिली की आम्ही हे पताके आणि झेंडे काढून देऊ. पण वातावरण बिघडू नये याची दक्षता घ्यावी असं गावकऱ्याला प्रशासनानं सांगितलं. हमरापूर विभागात रायगड जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सभापती, सदस्य आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना विकास कामांना प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं. सभापती वैकुंठ पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मार्ट शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, क्रीडा संकुल आणि पाणी पुरवठा योजना यांसारख्या विकास कामांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. खरं म्हणजे हमरापूर भागाला सन्मान दिला पाहिजे की इथल्या कुरबुरी सगळ्या मिटून या ठिकाणी वैकुंठ पाटील आणि स्मिता पाटलांना निवडून दिलं, हे खरं भाग्य आहे. आणि म्हणून ह्यासाठी तुमचा सत्कार करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आलो. या कार्यक्रमासाठी आपल्याला सांगितलं पाहिजे की हा कार्यक्रम खरा म्हणजे तालुक्यात दिव्य भुव्य आपल्यावर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. आपल्याला या ठिकाणी तालुक्यांतून या पंचायत समितीच्या फक्त 2 आणि जिल्हा परिषदेची 1 अशा 3 सीट फक्त गेलेल्या आहेत. त्या सुद्धा अनौपचारिकरित्या गेल्यात असं मी म्हणालो तर काही गैर ठरणार नाही. आणि म्हणून आता आपल्यावर जबाबदारी पडलेली आहे. ही जबाबदारी पूर्णपणे तालुक्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. या तालुक्याच्या जबाबदारीवर आपण नेते झालात. नुसतं नेते म्हणून चालणार नाही. नेत्यापेक्षा आता काम करणं गरजेचं आहे. विरोधी पक्षाकडे काय राहिलेलं नाही. विरोधी पक्षाकडे काय राहिलं? विरोधी पक्षाकडं 2 पंचायत समितीने 1 जिल्हा परिषद जरी असली तरी सुद्धा काम त्याला नगण्य आहे. खासदारकी आपल्याकडे आहे, आमदारकी आपल्याकडे आहे, जिल्हा परिषद आपल्याकडे आहे, पंचायत समिती आपल्याकडे आहे. उद्याच्या ग्रामपंचायती ह्या आपल्याकडेच असल्या पाहिजेत. आणि ह्या तालुक्याचा संपूर्ण चित्र बदललेला आहे. कारण 2 पक्ष एकमेकाच्या विरोधात होते, ते 2 पक्ष एकत्रित आलेत. हे खरं तुमचं. प्रत्येक गावानी भरभरून मतं दिलेत. 8,500 मताने तुम्ही मला निवडून दिलात. मला तुमचा साथ अभिमान आहे की या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 15,000 मतदान तुम्ही दिलात. हे 15,000 मतदान कोणालाही नाहीये, परंतु मला तुम्ही दिलात. निश्चितपणे आज माझा सन्मान तुम्ही केला आहे. धैर्यशील दादा पाटील साहेब आणि रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पेण पंचायत समितीवर आणि रायगड जिल्हा परिषदेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. परंतु आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीच्याच माध्यमातून मला निश्चितपणे सांगायचं आहे की आपल्यासाठी 1 कोटी रुपयाचं स्टेडियमचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू आहे. नवनाथजी म्हात्रे साहेब, आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता, त्या पाईपलाईनचा सुद्धा प्रश्न मी सोडवला आहे. रावे मोराकोटा गावामध्ये पाणी पुरत नाही. स्मिताताई, आपल्याला माहित असेल, आपण ज्या वेळेला प्रचाराला गेलो त्यावेळेला लोकांनी सांगितलं की आम्हाला पाणी द्या, परंतु त्याची सुद्धा वर्क ऑर्डर काढून ते सुद्धा 35 लाखाचं काम मी त्या ठिकाणी मंजूर केलं आहे. मी सांगायचं गोष्ट एवढीच आहे, मी म्हणजे मी नाहीये, आपण आहात. आपण दिलेले आशीर्वाद, आपण केलेला सत्कार आणि आपला असलेला पाठिंबा याच्या बळावरच मी पुढची शिखरं प्राधान्यित करीत आहे. मला माहित आहे की चॅलेंजेस खूप आहेत. खरं म्हटलं तर काय आता कृषी खात्यातनं काय करणार, पशुसंवर्धनात काय करणार, पण एक लक्षात ठेवा, मला खातं असलं नसलं मला काही फरक पडत नाही. पद असलं नसलं मला काही फरक पडत नाही. पदाने माणूस मोठा होत नाही, कामाने मोठा होतो. आणि मला माहित आहे
की ज्या समाजाने मला पुढे केलंय त्या समाजासाठी अविरतपणे काम करत राहणार आणि त्या समाजासाठी झिजणार आणि समाजासाठी मांडणार. आणि म्हणूनच मी सांगतोय की तुमचा सगळ्यांचा जो काही आज सत्काराचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला दिलेलं प्रेम, हे प्रेम असंच राहू द्या आणि निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने या भागाचा विकास, या तालुक्याचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं या ठिकाणी अपेक्षा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास आपल्या लोकांच्या कपाळावर कसा लिहिला जाईल ह्याचं आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. नाहीतर अटल सेतूवरून मुंबईकर येतील ते आपल्याला खातील, तसं नाही झालं पाहिजे. अटल सेतूवरून आता आपण मुंबईत गेलो पाहिजे आणि मुंबईमध्ये आपण आपला या ठिकाणी ठसा उमटवला पाहिजे. याच्याकरता आपण आपल्याला या JSWत गेलो तर तिथला साहेब काय बोलतोय, नाही आम्हाला अमुक अमुक क्वालिफिकेशन पाहिजे. तो क्वालिफिकेशन नाही, आता तो क्वालिफिकेशन तयार करण्याची जबाबदारी ही आपली या ठिकाणी आहे. आता राजकारण त्या गतीने जाणार आहे. आता वादाचा, भांडणाचा, ह्याच्यावर राजकारण करण्याचे दिवस या ठिकाणी संपलेले आहेत. प्रगतीची वाट आपण या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी धरायला पाहिजे. आणि या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलो, ताकदीनं एकत्रित आलो. जुन्या गोष्टी आपण या ठिकाणी विसरून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे जाऊयात. येणारी आपली पिढी विकास होणारच आहे मित्रांनो. रस्ते चकचकीत होणारच आहेत, जमिनींवर आपल्या कारखाने उभे राहणारच आहेत. पण त्यांच्या कारखान्यांमध्ये आपली असणारी वट, कारखान्यांवर असलेली आपली असणारी ताकद, आणि एखादा कारखाना असाही असला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्यापैकी एखादा त्या कारखान्याचा मालक असला पाहिजे. ही ताकद आपल्याला जर तयार करायची असेल तर भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या विकासामध्ये विकासाच्या विरोधात न जाता, पण विकासकाच्या गरज पडली तर विरोधात जाऊन आपल्या माणसाचा हक्क आपल्याला मिळवण्याकरता आपण या ठिकाणी लढलं पाहिजे. आपल्याला आपल्या अंगामध्ये असलेला लढवय्यापणा हा झाकता कामा नये, ते लढलंच पाहिजे. फक्त आता तू आणि मी लढण्यापेक्षा आपण दोघं एकत्रित येऊ लोकांकरता लढण्याचा हा सुवर्ण काळ या ठिकाणी आलेला आहे. आणि या सुवर्ण काळामध्ये जबाबदारी तुमच्या दोघांवरती जी समाजानं या ठिकाणी टाकलेली आहे, फार मोठ्या मताधिक्यानं टाकलेली आहे. एवढ्या मताधिक्यानं येणं हे काही सोपं काम नाहीये, पण खूप मोठ्या मताधिक्यानं तुमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. ही जबाबदारी निश्चितपणानं तुम्ही पार पाडाल असा या ठिकाणी विश्वास आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. आदरणीय देरेशीर दादा पाटील, आदरणीय रविशेठ पाटील, आदरणीय आपल्या अध्यक्ष माजी अध्यक्ष निलिमाताई पाटील, नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील, सर्वांना मान देऊन मी ते माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्वप्रथम आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं आहे, सर्वांचे आभार मानते. आणि ह्याच्यापुढे तुमच्या सगळ्या कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हेच तुमचे खूप धन्यवाद आहे माझ्याशी. तेवढंच मान्य करते की ह्याच्यापुढे तुमची काही कामं असतील ती आम्ही पूर्णपणे. लाखादूर तालुक्यातील नागरिकांसाठी सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी उभारण्यात आलेली अत्याधुनिक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता सेवेसाठी सज्ज झाली आहे. या इमारतीचं लोकार्पण सोहळा 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे 22,66,00,000 रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीत तहसील कार्यालय, उपकोषागार, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, कृषी आणि वनपरिक्षेत्र कार्यालयांसह विविध शासकीय विभागांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. आपण आता उभे आहोत लाखांदूर येथील प्रशासकीय इमारत, आणि या इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणार आहे. 1 वर्षापासून या इमारतीचे बांधकाम झाले असून वर्षभरातून का असोना उद्या या इमारतीचे उद्घाटन, लोकार्पण या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे हस्ते होणार आहे. आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 1 वर्षाची प्रतीक्षा संपली असून प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उद्या होणार आहे व लाखांदूर तालुक्यातील जनतेला एकाच ठिकाणी सर्व सुविधा या इमारतीमध्ये मिळणार आहे. तरी उद्या
या इमारतीचे लोकार्पण होत आहे। या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावंतकुमार आणि पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने या इमारतीचे तसेच कार्यक्रम स्थळाची पाहणी केली व हेलिपॅडची पाहणी करून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली आहे। आपण पाहू शकता आपल्या या प्रशस्त अशी इमारत उभी आहे आणि सभोवताली गार्डन आहे आणि या इमारतीच्या माध्यमातून सर्व लाखांदूर तालुक्यातील लोकांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध होणार आहे। लाखांदूर तालुक्यातील जनतेची जे वर्षभराची पायपीट होती ती आता संपलेली आहे आणि उद्या या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व सुविधा या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। तरी या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व जनतेला उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हाधिकारी सावंत कुमार तसेच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी केले आहे। प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा। बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान छाया गणेश पांचाळ या महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून संताप व्यक्त करत ओबीसी हक्क परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय। या निषेधार्थ महिला आणि पुरुष आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शोले स्टाईलनं आंदोलन केलंय। आंदोलकांनी इमारतीवर चढून निषेध नोंदवत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना खाली उतरवण्याचे प्रयत्न झाले। परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। छाया पांचाळ यांचा दुर्दैवी मृत्यू उपचारादरम्यान झाला होता। नर्स आणि डॉक्टरांनी यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करतच आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरती चढून या ठिकाणी जे आहे ते आंदोलनकर्ते शोले स्टाईल आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी काही आंदोलनकर्ते देखील आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय दादा प्रकरण आहे आणि काय मागणी आहे। गेल्या वर्षभरापूर्वी छाया गणेश पांचाळ ही महिला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेले असताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिरक्तस्रावाने तडफडून तिचा मृत्यू झाला। संबंधित प्रकरणामध्ये दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी किशकेदा पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि मयत छाया पांचाळ यांचे पती गणेश पांचाळ आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते वारंवार प्रशासन दरबारी आंदोलन करत आहेत, निवेदन देत आहेत। मात्र पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यामध्ये कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीये। जिल्हा जे आहे डॉक्टर त्यांना पाठीशी घालते। त्यामुळे नावेलाने आज या ठिकाणी सर्व किशकेदा पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुटुंबीय वगैरे जे आहेत आणि आंदोलन करते जिल्हा नियोजन समितीवर जिल्हाधिकारी समोरची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की तातडीने संबंधित प्रकरणामध्ये दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे। तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि संबंधित मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय देण्यात यावा। हे आंदोलन केलं, याच्या पुढे आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही तर पुढचं काय पाऊल असणार आहे? नाही, आंदोलनाला न्याय भेटला पाहिजे। आंदोलनालाच न्याय नाही तर तो जो मृत्यू झाले त्यांना न्याय मिळाला पाहिजे। खरं तर त्यांची लहान येणारी लेकरं आहेत आणि लेकरं असताना जर दुर्दैवी हा मृत्यू झालेला आहे तो डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्पष्टपणे 10 जे चौकशीमध्ये 10 अहवाल आलेत त्याच्यामध्ये 9 अहवाल हे डॉक्टरांच्या विरोधामध्ये आणि लास्टची एक लाईन आहे की याच्यामध्ये दोष आहे। मग हे का टाकली गेली ताकी या दोषींवरती गुन्हे दाखल होऊ नये म्हणून याच्यामध्ये काही षडयंत्र रचलं गेलं का? आणि तो डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला अतिरिक्त रक्त स्राव झाल्यामुळं मृत्यू झालेला आहे। मग यांच्यावरती गुन्हे का नोंद होत? यामध्ये पोलीस देखील सहभागी झालाय का? आणि यामध्ये मोठे मोठे लोक सहभागी आहेत म्हणून गरीब लोकांवरती गुन्हे नोंद होत न्याय मिळत नाहीये का? यामुळे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे। या संबंधित महिलेला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच जाणार। या भूमिकेवर आंदोलन करते ठाम असलेले पाहायला मिळत आहेत। मी अनिल गोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड। छत्रपती संभाजीनगर इथं कलचुरी जयस्वाल महिला समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडला। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्रीमती जयश्री जयस्वाल यांनी भूषवले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून किशोर पवार यांची उपस्थिती होती। त्यांनी महिला समितीच्या कार्याचं कौतुक करत महिला सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीचं महत्त्वाचं अंग असल्याचं प्रतिपादन केलंय। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। महिला सक्षमीकरण, सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारा हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला।
मालेगाव तालुक्यातील अमानी येथील संत मुंगसाजी महाराज संस्थान परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवपुराण कथेचा भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 9 एप्रिल पासून सुरू झालेला हा सप्ताह 16 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तन आणि महाप्रसादानं संपन्न होणार आहे। शिवपुराण कथा प्रवचन हभप ज्ञानोबा महाराज मोकाशे देशमुख यांच्या मधुर वाणीतून होत असून रात्री विविध कीर्तनकारांच्या कीर्तनानं परिसर भक्तिमय झालाय। 16 एप्रिल रोजी मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। पुणे नाशिक महामार्गावरील पेठ परिसरात पिकअप टेम्पो कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 4 तरुण गंभीर जखमी झालेत। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना तातडीनं मंचर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलंय। प्राथमिक माहितीनुसार एका वाहनानं चुकीच्या दिशेनं प्रवेश केल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुढील तपास सध्या सुरू आहे। जालना महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शहर स्वच्छ आणि सुंदर होईल अशी अपेक्षा होती, मात्र शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि प्लास्टिक कॅरी बॅग दिसून येत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते आणि याचा त्रास नागरिकांसह जनावरांनाही होतोय। कॅरी बॅग जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। महानगरपालिकेनं तातडीनं कचरा हटाव मोहीम राबवून शहरात स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।